नमस्कार, मी स्वप्नील ढमढरे, चेअरमन पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच आपली कात्रज दूध डेअरी. ब्रँड बँड यांच्यासोबत आम्ही काही महिन्यांपूर्वी जोडलो गेलो आणि आमचा अनुभव आम्हाला आज शेअर करायची इच्छा झाली, म्हणून आज मी इथे आहे. एकंदरीत ह्या कंपनीने आम्हाला नवीन चेहरा आणि नवीन स्वरूप देण्यासाठी खूप मदत केली, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या कात्रज दूध डेअरीला नवीन ब्रँडकडे घेऊन जाऊ शकलो, अख्खं रिब्रँडिंग करू शकलो. म्हणजे कदाचित फक्त लोगो सोडला, तो ट्रॅडिशनल वेनी आमचा लोगो आलेला आहे तो सोडला, तर आम्ही 41 प्रकारच्या नवीन डिझाईन बनवू शकलो, ज्याच्यामध्ये आम्हाला जुनं आणि नवीन दोन्ही जनरेशनला जोडता आलं. आता हे जोडण्यामागचा उद्देश असा की आज पुण्यामध्ये 60-70% लोक हे बाहेरनं आलेले आहेत. त्या सर्व लोकांना आजच्या जनरेशननुसार सर्व पाहायचंय. त्याच्यामध्ये आमचे विचार, आमचं ट्रॅडिशनल वे, आमचा दूध संघ, गेले 60-65 वर्षापासून चालत आलेली सर्व परंपरा हे जोडण्यासाठी मी खूप साऱ्या एजन्सीसोबत बोललो, त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्याच्यामध्ये ही एजन्सी मला सगळ्यात बेस्ट वाटली. बेस्ट क्वालिटीचे जी स्टाफ आहे तो मला ह्यांच्याकडे पाहायला मिळाला. फक्त आपल्याला काहीतरी काम मिळतंय म्हणून कोणीतरी नवीन मुलं आणि शिकाऊ मुलं न ठेवता 20 वर्षाचा अनुभव असलेला आणि कौटुंबिक व्यवसाय असलेली ही एजन्सी मला सगळ्यात चांगली वाटली. आणि त्यांनी काम सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलं आणि आज आम्हाला आमच्या सर्व डिझाईन्स एकदम ज्या कात्रज दूध डेअरीला त्या लेव्हलला 65 वर्षाचा ब्रँड आणि एक मोठा ब्रँड म्हणून दाखवू शकतात अशा बनलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुधाची डिझाईन पाहताल तुम्ही तर 3-4 प्रकारचे व्हेरियंट आहेत. प्रत्येक व्हेरियंटला त्या दुधाच्या क्वालिटी आणि ते दूध कशासाठी आम्ही सेल करतोय किंवा कोणत्या कस्टमरला टार्गेट करून करतोय त्यासाठी एकदम व्यवस्थित त्याची मांडणी केली गेली. त्याच्यामध्ये त्या प्रकारचे कलर्स आणि त्या प्रकारच्या डिझाईन्स वापरल्या गेल्या. सोबतच दही आणि दह्याच्या क्वालिटीमध्ये आणि दह्याच्या प्रीमियमनेसला कसं दाखवता येतील ते आम्हाला दाखवताना ह्या एजन्सीने सगळ्यात जास्त खूप सुंदर अशी मदत केली. आमचं सगळ्यात जास्त सेल होणारं ताक, जे जिरा ताक आहे, प्लेन ताक आहे, त्याची डिझाईन पाहताल तुम्ही तर तो तुम्हाला उन्हाळ्याचा थंडावा देणारी डिझाईन तुम्हाला लगेच कळेल. हे कशामुळे घडलं तर त्या विजननी, माझ्या विजननी आणि त्यांच्या विजनला एकत्र करून मला काम करता आलं, तेव्हा ह्या डिझाईन्स बनवू शकल्या. फ्लेवर्ड मिल्क जे आमचं आहे ते ट्रॅडिशनल वेनी काचेच्या बॉटलमध्ये आज पण आम्ही सेल करतो. प्लास्टिकचा त्याचा संपर्क कमीत कमी व्हावा हा हेतू ठेवून आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे जातोय त्यावेळेस त्या ट्रॅडिशनल काचेच्या बॉटलला आजचा युगाचा, झेनझीच्या युगाचा जो टच आहे तो देण्याचं काम ह्यांनी केलं. तो नवीन कलर्स असतील ते सर्व कलर्स आणि ती सगळी डिझाईन बनवण्यासाठी यांनी खूप मदत केली. तुपाची डिझाईन आमची खूप छान केली. आमचा प्रीमियम जो प्रोडक्ट आहे की जो देशात कदाचित कोणीच विकत नसेल तो क्रीम जो आहे त्याची डिझाईन ह्यांनी बनवली. अशा असंख्य डिझाईन त्यांनी बनवल्या. ह्या सगळ्या डिझाईन्स बनवताना सगळ्यात चांगला आलेला अनुभव म्हणजे त्यांचा आणि माझं झालेलं एक प्रकारचं कॉन्टॅक्ट की ज्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या विचारातून ज्या डिझाईन्स बनत होत्या, आमच्या पूर्ण दूध संघाचं, आमच्या शेतकऱ्यांचं, आमचं सर्वांचं विजन की जे झेनझीला आणि आजच्या युगाला कनेक्ट होऊ शकतं त्याच्यासाठी त्यांनी सर्वात जास्त उपयोग केला. त्याचा उपयोग काय झाला तर आताच्या समर सेलमध्ये आम्ही 44% प्लस आहोत. 44% हा खूप मोठा आकडा आहे एखाद्या FMCG मार्केटसाठी, एखाद्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी. इतका मोठा सेल आम्ही आज करू शकलो का? कारण की ट्रॅडिशनल वेच्या डिझाईन्स नंतरनं, क्वालिटीच्या नंतरनं जर सगळ्यात जास्त उपयोगी काय पडतं तर तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला. आणि ते प्रेझेंट करताना सगळ्यात चांगली मदत कोणी केली तर ब्रँड बँड ह्या एजन्सीने केली आम्हाला. ब्रँड बँडनी ज्या आमच्यासाठी डिझाईन केल्यात त्या तुम्ही नक्की पहा. त्या पाहण्यासाठी तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या. त्याच्यातून 2 गोष्टी साध्य होतील की त्या डिझाईन्स किती चांगल्या बनल्यात किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय आम्ही व्हिजन मांडले हे पण तुम्हाला दिसेल आणि सोबतच आमचे प्रोडक्ट किती चांगल्या क्वालिटीचे आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.